आपल्याला कधी असं फील झालंय का की आपण आतून खूप दुःखात आहोत किंवा आयुष्यात काय चाललंय याचा नुसता गोंधळ उडालाय, मन अक्षरशः थकून गेलंय आणि अशा वेळी आपली एखादी खूप जवळची व्यक्ती फक्त आपल्या शेजारी येऊन बसते. ती व्यक्ती फार काही बोलत नाही, कोणतेही सल्ले देत नाही, कुठलंही मोठं तत्वज्ञान पाजळत नाही. ती फक्त आपलं म्हणणं अत्यंत शांतपणे ऐकून घेते. आणि आश्चर्य म्हणजे मग काही वेळातच आपल्याला आतून एकदम हलकं मोकळं फील व्हायला लागतं. छातीवरचं ओझं एकदम कमी झाल्यासारखं वाटतं. असं का होतं बरं? व्हॉट इज फॅसिनेटिंग हिअर इज त्या व्यक्तीने फक्त आपले शब्द कानाने ऐकलेले नसतात, तर तिने आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घेतलेलं असतं. आधुनिक सायकोलॉजीमध्ये याला आपण ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणतो आणि याच्या अगदी विरुद्ध असतं पॅसिव्ह हिअरिंग किंवा केवळ वरवरचं ऐकणं. म्हणजे फक्त ऐकण्यापुरतं ऐकणं. एक्झॅक्टली. जेव्हा आपण पॅसिव्ह हिअरिंग करतो ना, तेव्हा ध्वनी फक्त आपल्या कानाच्या पडद्यावर आढळतो असतो. आपलं लक्ष दुसरीकडे कुठेतरी असतं. हो, आपण कदाचित मोबाईल स्क्रोल करत असतो. राईट. आणि ती माहिती आपण सहज विसरून जातो. पण जेव्हा आपण खऱ्या अर्थाने विवेकी श्रवण करतो, ज्याला आपण डीप लिसनिंग म्हणू शकतो, तेव्हा आपलं संपूर्ण शरीर, आपलं मन आणि आपली पूर्ण चेतना तिथे उपस्थित असते. वा. समोरच्याच्या मनातल्या संशयाचं किंवा दुःखाचं मूळ तिथेच त्या क्षणी तुटून जातं. बापरे. विवेकी श्रवण हा शब्दच खूप भारी आणि वजनदार आहे. म्हणजे ऐकण्याला नुसती क्रिया न मानता त्याला एक प्रकारचा विवेक किंवा शहाणपण जोडलंय. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेचं मिशन खूप खास आहे. आज आपण काही अत्यंत प्राचीन आणि गूढ अशा ओव्यांचा अर्थ उलगडणार आहोत. अगदी बरोबर. हे जुने श्लोक आपल्याला खरे ऐकणे म्हणजे नक्की काय हे शिकवतील. हे एक असं जुनं ज्ञान आहे जे ॲक्च्युली आपलं संपूर्ण आयुष्य, आपले नातेसंबंध आणि आपली स्वतःकडे बघण्याची दृष्टी कायमची बदलून टाकण्याची ताकद ठेवतं. हो, आपण नेहमी विचार करतो की बोलणारा किती महान आहे, त्याच्याकडे किती ज्ञान आहे. पण हे जुनं ज्ञान आपल्याला सांगतं की ऐकणारा जर विवेकी नसेल तर ते ज्ञान पूर्णपणे मातीत जातं. सुपीक जमिनीशिवाय जसं कोणतंही बी रुजत नाही, तसंच विवेकी आणि शांत अंतकरणाशिवाय शब्दांचं ज्ञान कधीच रुजत नाही. हे खूपच रिलेटेबल आहे. बऱ्याचदा आपण पाहतो की कोणीतरी खूप मनापासून काहीतरी सांगत असतं, पण समोरचा ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो. राईट. चला तर मग या ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया. यातली पहिली ओवी काय सांगते? मी ती ओवी वाचते. आता वंदू श्रोते जन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुण संपन्न सत्यवादी. जे खऱ्या अर्थाने विवेकाने ऐकतात ते मुळात सत्यवादी असतात. आता सत्यवादी म्हणजे फक्त कधीच खोटं न बोलणारे का? तर नाही. इथे सत्यवादी या शब्दाचा अर्थ खूप डीप आहे. सत्यवादी म्हणजे जे स्वतःशी प्रामाणिक असतात. ओके. स्वतःशी प्रामाणिक असणं आणि दुसऱ्याचं ऐकणं यांचा नक्की काय संबंध? म्हणजे हे थोडं कन्फ्युजिंग वाटतंय. मी जर दुसऱ्याचं ऐकतोय तर त्यात माझा स्वतःशी प्रामाणिकपणा कुठे आला? हा खूपच सुंदर प्रश्न आहे. संबंध असा आहे की जेव्हा आपण दुसऱ्याचं ऐकत असतो तेव्हा आपला स्वतःचा इगो, आपले स्वतःचे पूर्वग्रह मध्ये येतात. बायसेस, राईट? हो, बायसेस. आपण स्वतःला सांगत असतो की मीच बरोबर आहे. एका दैनंदिन उदाहरणातून हे समजून घेऊ. नक्कीच. समजा नवरा बायकोचं किंवा दोन घनिष्ठ मित्रांचं भांडण सुरू आहे. जो फक्त पॅसिव्ह हिअरर असतो तो काय करतो? तो समोरच्याचे शब्द मध्येच तोडतो. कारण आपला इगो आपल्याला तसं करायला भाग पाडतो. आपण स्वतःशी खोटे वागत असतो कारण आपल्याला आपली चूक मान्य करायची नसते. पण जो सत्यवादी श्रोता असतो तो थोडा वेळ शांत राहतो. तो आपला इगो बाजूला ठेवतो आणि स्वतःशी प्रामाणिक राहून विचार करतो की समोरची व्यक्ती असं का बोलतेय. राईट. तिचं नक्की काय दुखतंय? माझ्या वागण्यामुळे तिला त्रास झालाय का? दिस मेक्स सो मच सेन्स नाव. म्हणजे समोरचा काय बोलतो यापेक्षा तो का बोलतोय हे शोधणं जास्त महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. आपण बऱ्याच वेळा फक्त शब्दांवर भांडतो. तू काल असं म्हणालास, तू तसं म्हणालीस, पण त्या शब्दांमागची जी असुरक्षिततेची किंवा दुःखाची भावना असते ती आपण पूर्णपणे इग्नोर करतो. आणि दुसरी ओवी तर याला अजून जवळून जोडते. मी ती ओवी वाचते. एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्दरत्नाचे. वा. इथे खऱ्या श्रोत्याला सत्वाचा सागर म्हटलंय. समुद्र कितीही मोठा असला, वर कितीही भयानक लाटा असल्या तरी तो आतून अत्यंत शांत आणि स्थिर असतो. हा, आतून एकदम शांत. तसंच ह्या खऱ्या श्रोत्याचं मन शांत असतं. तो वैरागर म्हणजे हिऱ्याची खाण असतो.
जसं खाणीतून खूप माती उपसून हिरे शोधावे लागतात ना, तसं तो समोरच्याच्या रागातून, चिडचिडीतून अर्थाचे हिरे शोधून काढतो. बेसिकली हे असं आहे की आपण नदी पात्रातून सोनं शोधून काढतोय. वरचा सगळा गाळ, तो राग, ती चिडचिड बाजूला करायची आणि त्यातला खरा अर्थ ते सोनं शोधायचं. अगदी बरोबर. पण खरं सांगू, हे ऐकायला जेवढं काव्यमय आणि सोपं वाटतंय, प्रत्यक्ष आयुष्यात हे फॉलो करायला तेवढंच भयानक कठीण आहे. जेव्हा समोरचा माणूस रागात असतो तेव्हा गाळा बाजूला करून सोनं शोधण्या इतका संयम ठेवणं खरंच सोपं नसतं. हे कठीण आहे, म्हणूनच तर या श्रोत्याला सत्वाचा सागर म्हटलाय. त्यासाठी अफाट संयम लागतो. नक्कीच. आणि म्हणूनच जर आपल्यालाही असं वाटत असेल ना की आजच्या या गोंधळाच्या सतत नोटिफिकेशन्स वाजत असणाऱ्या जगात अशा खऱ्या शांत श्रोत्यांची खूप गरज आहे, तर कॉमेंटमध्ये जय सद्गुरू नक्की लिहा. नक्कीच. कारण अशी शांतता आजकाल खूप दुर्मिळ झाली आहे. दिस इज अ ब्युटिफुल थॉट. आणि जर आपण याला एका मोठ्या संदर्भाशी जोडलं तर आपण स्वतः शांत झालो, आपण ऐकायला शिकलो, पण याचा जो बोलतोय, जो वक्ता आहे, त्याच्यावर काय परिणाम होतो? हा अँगलना आपण विचारच करत नाही. राईट. हा विचार या जुन्या ज्ञानाने एका अत्यंत अनपेक्षित आणि वेगळ्या पद्धतीने मांडलाय. पुढची ओवी ऐका. जे नाना अर्थावृताचे भोगते, जे प्रसंगी वक्तेचे वक्ते, नाना संशयाते छेदिते, निश्चय पुरुष. वक्ताचे वक्ते. हो, इथे एक महान आणि खूप डीप विचार मांडलाय. खरा श्रोता हा वक्त्याचे वक्ते असतो. वक्त्याचे वक्ते, हे थोडं कठीण वाटतंय. म्हणजे नक्की काय? ऐकणारा हा बोलणाऱ्याचा वक्ता कसा काय होऊ शकतो? म्हणजे कधी कधी समोरचा माणूस स्वतःला नीट एक्सप्रेस करू शकत नाही. त्याच्या मनात खूप काही असतं, पण त्याला योग्य शब्द सुचत नसतात. तो गोंधळलेला असतो. राईट. पण हा जो विवेकी श्रोता असतो, तो आपल्या शांत ऐकण्याने ते न बोललेले शब्दही पूर्ण करतो. तो समोरच्याला व्यक्त होण्यासाठी एक सेफ स्पेस देतो. वा. तो इतक्या बारकाईने ऐकतो की तो समोरच्या माणसाला तू नक्की हे म्हणायचा प्रयत्न करतोयस का असं विचारून त्याला दिशा देतो. म्हणजे ऑफिसमधल्या एखाद्या कठीण प्रोजेक्ट मीटिंगचं उदाहरण घेऊया. ऑफिस मीटिंग्स म्हणजे बऱ्याचदा नुसता गोंधळ असतो. सगळे एकमेकांवर ओरडत असतात. प्रत्येकाला स्वतःचा पॉइंट सिद्ध करायचा असतो. एक्झॅक्टली. सगळे गोंधळलेले असतात. प्रत्येकाला भीती असते की माझं ऐकलं गेलं नाही तर प्रोजेक्ट फ्लॉप होईल. हो ना. तिथे एक असा सहकारी असतो जो पूर्ण वेळ फक्त शांतपणे कोपऱ्यात बसून सगळ्यांचं ऐकत असतो. तो कोणालाही मध्ये तोडत नाही. तो प्रत्येकाच्या बोलण्यातला गाभ्याचा पॉइंट टिपत असतो. राईट. आणि शेवटी जेव्हा सगळे बोलून थकतात तेव्हा तो एकच वाक्य बोलतो, सगळ्यांच्या मुद्द्यांना एकत्र गुंफतो आणि सगळ्यांच्या शंका दूर होतात. तो त्या मीटिंगला एक योग्य मार्ग दाखवतो. म्हणजे एक उत्तम श्रोता हा ऍक्च्युअली समोरच्याला एक उत्तम वक्ता बनवतो. हे खूपच भारी आहे. हो ना. आपण नेहमी असा विचार करतो की लीडर म्हणजे तो माणूस जो सर्वात जास्त बोलतो, जो सगळ्यांवर आवाज चढवतो. पण इथे तर चित्र एकदम वेगळं आहे. खरा लीडर तो आहे जो शांतपणे ऐकतोय आणि त्या ऐकण्यातून इतरांना रस्ता दाखवतोय. अगदी बरोबर. आणि म्हणूनच अशा श्रोत्यांची उपस्थिती किती महत्वाची असते हे पुढच्या ओवीत अत्यंत सुंदररीत्या सांगितलंय की ऋषीश्वरांची मंडळी शांत स्वरूप सत्वागळी, जयांचेनी सभा मंडळी परमशोभा. अशा श्रोत्यांच्या नुसत्या उपस्थितीमुळे कोणत्याही सभेला, घरातल्या हॉलला किंवा ऑफिसच्या केबिनला एक पवित्र शांतता मिळते. त्यांच्या अवतीभोवती कधी गोंधळ नसतो, निगेटिव्हिटी नसते. ते दिसायला साधे असतील, ते फार लक्ष वेधून घेणारे नसतील, पण त्यांच्या नुसत्या असण्याने त्या संपूर्ण वातावरणाला परमशोभा येते. हे ऐकताना मला माझ्या एका जुन्या मित्राची आठवण आली. तो अगदी असाच आहे. तो फार बोलत नाही, कधी कोणाला सल्ले देत नाही, पण तो सोबत असला, नुसतं बाजूला बसलेला असला तरी सगळा ताण कुठल्या कुठे पडून जातो. क्या बात आहे. आपल्या आयुष्यात असा एखादा मित्र, जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्य आहे का ज्याच्या नुसत्या असल्याने शांतता फील होते? कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा, कारण अशी माणसं म्हणजे खरंच एक आशीर्वाद असतात. नक्कीच शेअर करा. आता इथे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो. हे सगळं आपण बाहेरच्या जगाबद्दल बोललो, आपण इतरांना कसं शांत करतो याबद्दल बोललो. हो. पण या खऱ्या ऐकण्याचा, या विवेकी श्रवणाचा आपल्या स्वतःच्या आत, आपल्या मनावर आणि आपल्या प्रगतीवर काय परिणाम होतो? हा पॉइंट असा आहे की आपण दुसऱ्यासाठी तर ऐकतोच, पण ह्या प्रक्रियेत आपण स्वतःला कसं बदलतो? त्यासाठी हे पुढची ओवी ऐका. हृदयी वेदगर्भ विलसे, मुखी सरस्वती विळासे, साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु. वाह.
याचा साधा अर्थ असा की जोपर्यंत आपण नीट ऐकत नाही तोपर्यंत आपण कधीच चांगलं बोलू शकत नाही. जो विवेकाने ऐकतो त्याच्या हृदयात ज्ञानाचा वास असतो आणि त्याच्या बोलण्यातून प्रत्यक्ष सरस्वती वाहते. राईट? तो जेव्हा बोलतो तेव्हा त्यात एक वजन असतं, एक शहाणपण असतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आधी इनपुट चांगला पाहिजे तरच आउटपुट चांगलं येईल. राईट? एक्झॅक्टली. आजकाल आपण पाहतो, जर आपण दिवसभर फक्त तक्रारी, गॉसिप, सोशल मीडियावरील भांडणे आणि नकारात्मक गोष्टी ऐकल्या तर आपला मेंदू त्याच गोष्टी प्रोसेस करतो. हो ना. आणि साहजिकच आपल्या तोंडातूनही तेच बाहेर पडणार. आपलं इन्फॉर्मेशन डाएट जसं असेल तसंच आपले व्यक्तिमत्व घडणार. 100%. आणि हे श्रवण आतून आपल्याला कसं शुद्ध करतं यासाठी या प्राचीन ज्ञानाने एक खूप ताकदवान आणि अंगावर काटा आणणारं रूपक वापरलं आहे. पुढची ओवी बघा. जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्ती किरणाचे दिनकर, ज्ञातेपणे दृष्टीसमोर ब्रह्मांड न ये. इथे विवेकी श्रवणाला वैश्वानर म्हणजे अग्नीसारखे पवित्र आणि दिनकर म्हणजे सूर्यासारखे तेजस्वी म्हटलंय. इथे मला थोडा पुशबॅक द्यायचाय. अग्नी सहसा गोष्टी नष्ट करतो, जाळून खाक करतो. हो. मग मी इथे ऐकण्यासारख्या शांत प्रक्रियेला अग्नीचं रूपक का वापरले? म्हणजे हे ऐकणे आपले पूर्वग्रह, आपले बायसेस आणि आपला खोटा इगो जाळून टाकतं असं म्हणायचंय का? तू बरोबर ओळखलंस. अग्नी जशी अशुद्धता जाळून टाकतं आणि सोनं शुद्ध करतो तसंच हे विवेकी श्रवण आपल्या मनातले संशय, आपला इगो आणि आपले खोटे पूर्वग्रह जाळून टाकतं. बापरे, हे खूप डीप आहे. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने ऐकतो तेव्हा आपल्याला जाणवतं की अरे मला तर हे माहितीच नव्हतं किंवा माझा समज किती चुकीचा होता. राईट. हे सत्य स्वीकारताना आपला इगो जळतो आणि म्हणूनच या पूर्ण प्रक्रियेत 3 अत्यंत महत्वाचे स्तर आहेत जे आपल्याला समजून घ्यायला हवेत. नुसतं कानावर पडणं म्हणजे श्रवण नाही. हे इंटरेस्टिंग वाटतंय. ओके, तर हे 3 लेवल्स कोणते? पहिला आहे ग्रहणात्मक विवेक. म्हणजे आपण जे ऐकतोय त्यातलं सत्य आणि असत्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आजच्या काळात बघा ना, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर कितीतरी फेक न्यूज येतात. हो, रोजच येतात. अनेकदा आपण फक्त अफवा किंवा नकारात्मक गोष्टी ऐकून लगेच रिॲक्ट होतो, फॉरवर्ड करतो. तिथे हा ग्रहणात्मक विवेक लागतो. आपण गाळणी लावली पाहिजे की मी काय ऐकतोय. म्हणजे पहिली स्टेप आहे फिल्टर लावणं. आणि दुसरा स्तर कोणता? दुसरा स्तर आहे चिंतनात्मक विवेक. ऐकलेल्या गोष्टीवर अंतर्मुख होऊन विचार करणं. म्हणजे मगाशी आपण जे डिस्कस केलं, शब्दांच्या पलीकडचा अर्थ शोधणं. एक्झॅक्टली. समोरचा काय बोलतोय यापेक्षा तो का बोलतोय यावर मनन करणं, हे चिंतनात्मक झालं. राईट? अगदी बरोबर. तुम्ही माहिती ग्रहण केली, त्यावर विचार केला, पण यानंतर येतो तिसरा आणि सर्वात कळीचा स्तर, प्रयोगात्मक विवेक. तुम्ही कितीही चांगलं ऐकलं, त्यावर कितीही खोल विचार केला, पण जर त्या ऐकण्यामुळे तुमच्या कृतीत, तुमच्या बिहेवियरमध्ये किंवा तुमच्या ॲटिट्यूडमध्ये काहीच बदल झाला नाही तर ते ऐकणं पूर्णपणे व्यर्थ आहे. क्रिया पालटलीच पाहिजे. म्हणजे ऍक्शन्स शिवाय नुसतं ऐकणं हे फक्त एंटरटेनमेंट आहे, किंवा त्याहून वाईट म्हणजे ती एक प्रकारची मॅनिप्युलेशन आहे. हो ना. जर माझ्या बायकोने किंवा नवऱ्याने मला सांगितलं की त्यांना माझा एखादा स्वभाव आवडत नाही किंवा त्यांना त्याचा त्रास होतोय, मी ते शांतपणे ऐकलं, हा पहिला स्तर. मी त्यावर विचारही केला की हो त्यांना त्रास होतोय, हा दुसरा स्तर. राईट. पण मी माझं वागणं बदललंच नाही तर त्या सगळ्या ऐकण्याला शून्य किंमत आहे. ती फक्त एक ढोंगाबाजी झाली. तू अगदी योग्य पॉइंट मांडलास. हे प्राचीन ज्ञान आपल्याला हेच सांगतंय की ऐकणं ही एक पॅसिव्ह नाही तर ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. ती तुमच्या वागण्यातून दिसली पाहिजे. तो दिनकर म्हणजे सूर्यासारखा प्रकाश तुमच्या बदललेल्या कृतीतून पडला पाहिजे. जोपर्यंत तुमचं वर्तन बदलत नाही तोपर्यंत तुमचं ऐकणं पूर्ण झालेलंच नसतं. हे सगळं ऐकताना खरंच एक डीप रिअलायझेशन होते. आपण लहानपणापासून नेहमी संवाद सुधारण्यावर फोकस करतो. हो. कम्युनिकेशन स्किल्सचे क्लासेस लावतो. कसं बोलावं, इम्प्रेस कसं करावं यावर हजारो पुस्तकं वाचतो, पॉडकास्टचं ऐकतो. पण कसं ऐकावं हे आपल्याला कधीच कुणी शिकवत नाही. आणि म्हणूनच हे जुने श्लोक आजही इतके रिलेव्हंट आहेत, इतके जिवंत आहेत. हे आपल्याला फक्त एक चांगला वक्ता नाही तर एक अत्यंत संवेदनशील आणि जोडला गेलेला माणूस बनायला शिकवतात. खरंच. आजच्या काळात जेव्हा सगळीकडे माहितीचा एवढा प्रचंड पूर आलाय, सोशल मीडियामुळे नुसता गोंधळ आहे, तिथे काय ऐकावे आणि कसे ऐकावे हे समजणं हे एखाद्या सुपर पॉवरपेक्षा कमी नाहीये. क्या बात आहे. तर मग आजच्या या डीप चर्चेतून आपण काय शिकलो याचा गोषवारा काढायचा झाला तर मला असं वाटतं की
वरवरचं ऐकणं हे आपल्याला फक्त या बाहेरच्या जगाशी जोडतं. आपण फक्त रिॲक्ट करत असतो, भांडत असतो. पण विवेकी श्रवण हे जे डीप लिसनिंग आहे ते आपल्याला खऱ्या अर्थानं स्वतःशी जोडतं, आपला इगो जाळून आपल्याला शुद्ध करतं. अगदी योग्य बोललात. आणि हे जेव्हा आपण प्रॅक्टिकली आयुष्यात आणतो तेव्हा त्याचे परिणाम खरोखर चमत्कारिक असतात. हो ना. कार्यालयातील ताणतणाव असो, घरातील विसंवाद असो किंवा मित्रांमधले गैरसमज असोत, जर आपण ही शांत स्वरूप वृत्ती अंगीकारली, जर आपण सत्वाचा सागर बनलो, तर आपण कोणत्याही समस्येवर सहज मात करू शकतो. लेट्स मेक इट ॲक्शनेबल टुडे. पुढच्या वेळी जेव्हा घरातलं लहान मूल धावत येऊन तुम्हाला त्याच्या शाळेतली एखादी छोटीशी पण त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करेल, किंवा म्हातारे आई वडील त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा कदाचित 10व्यांदा सांगायला लागतील, तेव्हा तो मोबाईल बाजूला ठेवा, लॅपटॉपची स्क्रीन बंद करा, त्यांच्या डोळ्यात बघा आणि फक्त ऐका. खूप छान विचार आहे हा. मध्येच सल्ले देऊ नका, तुमचं शहाणपण दाखवू नका, फक्त ऐका. मला खात्री आहे त्या एका क्षणात आपण तो शांत आणि विवेकी श्रोता बनलेला असू, आणि समोरच्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, तो सुटकेचा निश्वास आपल्याला सगळं काही सांगून जाईल. तो आनंदच मुळात परम शांती देणारा असतो, आणि तीच खऱ्या ऐकण्याची, त्या विवेकी श्रवणाची खरी ताकद आहे. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? आपण सगळेजण आयुष्यभर या एकाच गोष्टीची वाट पाहत असतो ना, की कोणीतरी आपलं ऐकून घ्यावं, कोणीतरी आपल्याला बदलावा म्हणून नाही, किंवा जज करावा म्हणून नाही, तर फक्त समजून घ्यावं म्हणून, शांतपणे ऐकावं. हो. पण कधी असा विचार केलाय का, कदाचित हे संपूर्ण ब्रह्मांड शांतपणे वाट पाहतंय की आपण आपला स्वतःचा बडबडणारा, तक्रार करणारा आवाज थांबवून त्याचं ऐकायला सुरुवात करावी. वाव. आपल्या स्वतःच्या उत्तरांची तयारी थांबवली, आपला इगो बाजूला ठेवला, तर त्या अथांग शांततेत आपल्याला नक्की काय ऐकू येईल याचा नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका सखोल विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत शांत रहा आणि मनापासून ऐकत रहा.